नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विश्वनाथ तंबाके सर. आज मी तुमच्यासमोर फिगर्स ऑफ स्पीच म्हणजेच अलंकार हा भाग घेऊन येत आहे. कवितेचे भावसौंदर्य वाढविण्यासाठी कवी आपले विचार, कल्पना इत्यादी सर्वसामान्य भाषेत न मांडता वेगळ्या अलंकारिक भाषेचा वापर करतात. त्या भाषिक अलंकारालाच इंग्रजीमध्ये फिगर्स ऑफ स्पीच असे म्हणतात, म्हणजेच अलंकार असे म्हणतात. पहिला प्रकार ॲलिटरेशन. When in a sentence there is a repetition of beginning sounds of neighboring words, it is the use of alliteration. एखाद्या वाक्यात वेगवेगळ्या शब्दांच्या सुरुवातीला समान ध्वनी पुन्हा पुन्हा आलेले असतील तर तेथे अलिटरेशन फिगर ऑफ स्पीच असते. उदाहरण, राजू ब्रिंग्स हिमसेल्फ टू द बँक ऑफ द वे. ही होल्ड्स हिज हेड हाय. काकूने काकाचे कामाचे कागद कात्रीने कापले. वरील वाक्यामध्ये पहिल्या वाक्यात बी हा अक्षर पुन्हा पुन्हा आलेला आहे, दुसऱ्या वाक्यात यच आणि तिसऱ्या मराठी वाक्यामध्ये क हा अक्षर वारंवार वापरला गेल्यामुळं हा अलिटरेशन फिगर ऑफ स्पीच होतो. यापुढील प्रकार रिपिटेशन म्हणजेच पुनरावृत्ती अलंकार. वेन इन अ सेंटेन्स सेम वर्ड्स आर रिपीटेड, इट इज द यूज ऑफ रिपिटेशन. म्हणजेच एखाद्या वाक्यात जर एखादा शब्द पुन्हा पुन्हा वापरला गेलेला असेल तर तेथे रिपिटेशन फिगर ऑफ स्पीच असते. उदाहरणार्थ, रेन रेन गो अवे या भागामध्ये रेन आणि रेन हे दोन शब्द पुन्हा पुन्हा वापरले गेले असल्यामुळं हा रिपिटेशन फिगर ऑफ स्पीच होतो. तसेच जॉनी जॉनी यस पप्पा यामध्ये जॉनी जॉनी पुन्हा पुन्हा वापरला आहे. आणि तिसऱ्या वाक्यात देवा हो देवा गणपती देवा या वाक्यात देवा हा शब्द 3 वेळा वापरला आहे, म्हणून हा रिपिटेशन फिगर ऑफ स्पीच होतो. पुढील प्रकार सिमिली म्हणजेच उपमा अलंकार. वेन इन अ सेंटेन्स अ डायरेक्ट कंपॅरिझन इज मेड बिटवीन टू ऑब्जेक्ट्स ऑफ डिफरंट काइंड्स विच हॅव ॲट लीस्ट वन पॉईंट इन कॉमन शोन यूजिंग लाईक ऑर ॲज, इट इज द यूज ऑफ सिमिली. याचाच अर्थ मराठीत पाहूयात. एखाद्या वाक्यात जर दोन वस्तू, व्यक्ती, प्राणी, गुणवैशिष्ट्य, किंमत, महत्त्व इत्यादींची प्रत्यक्षरित्या तुलना केलेली असेल आणि त्यामधील एकमेव साम्य दाखवण्यासाठी लाईक किंवा ॲज यांचा उपयोग केला असेल तर तो सिमिली फिगर ऑफ स्पीच होतो. उदाहरण, काश्मीर इज लाईक अ हेवन ऑफ इंडिया. सेकंड, द रोड लाईज लाईक द शेप्ड कार्पेट. शिवाजी महाराज सिंहासारखे होते. या वरील सर्व वाक्यांमध्ये दोन गोष्टींची तुलना लाईक आणि ॲज वापरून केली गेलेली आहे. यापुढे पर्सॉनिफिकेशन म्हणजेच चेतन गुणोक्ती अलंकार. वेन इन अ सेंटेन्स नॉन लिव्हिंग ऑर इनॅनिमेट थिंग्स, ॲनिमल्स, बर्ड्स, प्लांट्स, फ्लावर्स ऑर आयडियाज एटसेट्रा आर गिवन द ह्युमन क्वालिटी ऑर they are described as human beings, it is the use of personification. म्हणजेच एखाद्या वाक्यात जर निर्जीव वस्तू, मानवेतर प्राणी, वनस्पती, पक्षी, फूल इत्यादींना मानवी गुण दिलेले असतात किंवा त्यांना मानवासारखे वागताना दाखवलेले असते तेव्हा तेथे पर्सॉनिफिकेशन फिगर ऑफ स्पीच असते. एक्झाम्पल, द वेव्ज आर सिंगिंग अ सॉन्ग या वाक्यात वेव्ज म्हणजे लाटा हे गाणे गातात असे मानवी गुणधर्म दिलेले आहे. तसेच स्टार्स डान्स्ड इन द स्काय म्हणजेच स्टार चांदण्या ह्या आकाशात नृत्य करतात असं सांगितलं आहे. म्हणजेच नृत्य करण्याची क्रिया ही मानवी गुणधर्म असून ते चांदण्यांना दिली गेलेली आहे. पुढील प्रकार मेटाफर म्हणजेच रूपक अलंकार. वेन an indirect comparison is made in between two objects of different kinds which have at least one point in common, it is the use of metaphor. There is no use of words like and as. एखाद्या वाक्यात जर दोन वस्तू, व्यक्ती, प्राणी, गुणवैशिष्ट्य, किंमत, महत्त्व इत्यादींची अप्रत्यक्षरित्या तुलना केलेली असेल आणि त्यामधील एकमेव साम्य दाखविण्यासाठी लाईक किंवा ॲज यांचा उपयोग केलेला नसेल तेव्हा तेथे मेटाफर रूपक अलंकार होतो. उदाहरण, टाईम इज मनी या वाक्यात वेळेची तुलना पैशाशी केलेली आहे. द कॅमल इज द शिप ऑफ द डेझर्ट या वाक्यात कॅमल म्हणजेच उंटाची तुलना
डेझर्टमधल्या जहाजाशी केलेली आहे. शिवाजी महाराज सिंह होते या वाक्यात शिवाजी महाराजांची तुलना सिंहाशी केलेली आहे. आता या पुढचा प्रकार ओनोमॅटोपोइया म्हणजेच ध्वनी अनुकरणात्मक अलंकार पाहू. वेन इन अ सेंटेन्स अ वर्ड इटसेल्फ एक्सप्रेसेस साऊंड इट इज द यूज ऑफ ओनोमॅटोपोइया. जर दिलेल्या वाक्यात आवाजदर्शक शब्द वापरलेले असतील तर तेथे ओनोमॅटोपोइया फिगर ऑफ स्पीच होते. एक्झाम्पल, द डॉग्स भूभू इज क्रिएटिंग नॉईज, आय हर्ड हिम टॅप द डोअर. यावरील दोन्ही वाक्यातून ध्वनींचा उल्लेख केले गेलेला आहे म्हणून हा ओनोमॅटोपोइया फिगर ऑफ स्पीच होतो. नेक्स्ट एक्झाम्पल, इन्व्हर्जन म्हणजेच व्युत्क्रम अलंकार. When in a sentence words are not in correct order, it means S plus V plus O, it is the use of inversion. म्हणजेच जर दिलेल्या वाक्यात कर्ता, क्रियापद, कर्म अशी जर वाक्यरचना नसेल तर ती यमक जुळण्यासाठी किंवा अन्य कारणासाठी वेगळी दिलेली असेल तर तेव्हा तेथे इन्व्हर्जन फिगर ऑफ स्पीच असते. उदाहरणार्थ, बट डोंट यू क्विट. दुसरं, इन वेन इज द वर्ल्ड प्लेइंग. यामध्ये वाक्यरचना यस प्लस व्ही प्लस ओच्या स्वरूपात नसून ती वेगळ्या पद्धतीने मांडलेली आहे. यापुढचा फिगर ऑफ स्पीच म्हणजे हायपरबोली म्हणजेच अतिशयोक्ती अलंकार. वेन इन अ सेंटेन्स अ स्टेटमेंट इज मेड इम्पॅटिक बाय ओव्हर स्टेटमेंट ऑर एक्झॅजरेशन, इट इज द यूज ऑफ हायपरबोली. जर दिलेल्या वाक्यात अतिशयोक्ती केलेली असेल तर तेथे हायपरबोली फिगर ऑफ स्पीच असते. उदाहरणार्थ, शी वेप्ट अ बकेट फुल ऑफ टीयर्स. या वाक्यामध्ये एखाद्या मुलीला बादलीभर अश्रू रडण्याची क्रिया इथं दाखवलेली आहे की जी अतिशयोक्ती आहे. त्याचबरोबर आय हॅव टोल्ड यू 100 टाइम्स. या वाक्यामध्ये मी तुला 100 वेळा सांगितलं. इथंसुद्धा 100 वेळा सांगण्याची क्रिया ही अतिशयोक्ती आहे. यापुढचा फिगर ऑफ स्पीच म्हणजेच अँटिथेसिस म्हणजेच विरोधाभास अलंकार. वेन इन अ सेंटेन्स द अपोजिट वर्ड्स ऑर आयडियाज आर यूज्ड साईड बाय साईड, इट इज द यूज ऑफ अँटिथेसिस. मराठीमध्ये अर्थ पाहू. जर वाक्यात विरुद्धार्थाचे शब्द किंवा कल्पना वापरलेले असतील तर तेथे अँटिथेसिस फिगर ऑफ स्पीच असते. उदाहरणार्थ, ही वॉन्ट्स टू लाईट द डार्क रूट. यामध्ये डार्क आणि लाईट, अंधार आणि प्रकाश एकाच वाक्यात वापरले गेलेले आहे. त्याचबरोबर इट मे बी नियर व्हेन इट सीम्स अफार. या दुसऱ्या वाक्यात नियर आणि अफार हे विरोधार्थी शब्द एकाच वाक्यात वापरलेले आहेत. तसंच तिसरं वाक्य मराठीचं, उघडलेली खिडकी त्याने बंद केली. या तिसऱ्या मराठी वाक्यामध्ये उघडलेली आणि बंद हे दोन्ही विरुद्धार्थी शब्द एकाच वाक्यात वापरले गेल्यामुळं या प्रकारच्या वाक्यांना अँटिथेसिस फिगर ऑफ स्पीच म्हणतात. नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच क्लायमॅक्स म्हणजेच सारालंकार अर्थात रसोत्कर्ष अलंकार. वेन इन अ सेंटेन्स आयडियाज, थॉट्स, व्हॅल्यू, इम्पॉर्टन्स, क्वालिटीज एक्सेट्रा आर अरेंज्ड इन असेंडिंग ऑर्डर, इट इज द यूज ऑफ क्लायमॅक्स. मराठीत अर्थ, जर दिलेल्या वाक्यात कल्पना, विचार, किंमत, महत्त्व, गुणवैशिष्ट्य इत्यादी गोष्टी चढत्या क्रमाने मांडलेल्या असेल तर तिथे क्लायमॅक्स फिगर ऑफ स्पीच होतो. उदाहरणार्थ, शी केम, शी सॉ, शी कॉन्कर्ड. या वाक्यामध्ये चढता क्रम दिलेला आहे. तसेच दे एन्जॉय लिकर विथ डान्स अँड ड्रम्स या वाक्यातसुद्धा चढत्या क्रमाने मांडणी केलेली आहे. नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच अँटी क्लायमॅक्स म्हणजेच प्रतिसारालंकार उतरत्या क्रमाने मांडणी या प्रकारात होते. वेन इन अ सेंटेन्स आयडियाज आर प्रेझेंटेड इन डिसेंडिंग ऑर्डर, इट इज द यूज ऑफ अँटी क्लायमॅक्स. मराठीत अर्थ, जर दिलेल्या वाक्यात कल्पना, विचार, किंमत, महत्त्व, गुणवैशिष्ट्य इत्यादी गोष्टी उतरत्या क्रमाने दिलेल्या असतील तर तेथे अँटी क्लायमॅक्स फिगर ऑफ स्पीच असते. उदाहरणार्थ, द सोल्जर फाईट्स फॉर ग्लोरी अँड द शिलिंग अ डे. दुसरं उदाहरण, ही स्वेअर्स बिफोर द सन, द मून अँड लिव्ज. नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच ट्रान्सफर्ड एपिथेट म्हणजेच परावर्तित विशेषण अलंकार. एपिथेट म्हणजेच विशेषण. येथे
व्यक्तिवाचक नामासाठी वापरले जाणारे विशेषण हे इतर दुसऱ्या नामासाठी बदलून वापरले असते. जसे अवघे गरजे पंढरपूर. When in a sentence an adjective is transferred from its proper word to another that is closely associated with, it is the use of transferred epithet. जर दिलेल्या वाक्यात एखाद्या नामाचे विशेषण दुसऱ्या नामाला दिले जाते तेव्हा तेथे ट्रान्सफर्ड इफिथेट फिगर ऑफ स्पीच होते. उदाहरण, आय पास्ड 3 स्लीपलेस नाईट्स. नेक्स्ट एक्झाम्पल, आय एम लिव्हिंग इन दिस डार्कनड वर्ल्ड. या वाक्यामध्ये व्यक्तीचे जीवन अंधकारमय आहे पण जग नाही. यानंतरचा फिगर ऑफ स्पीच पॅराडॉक्स म्हणजेच उपलक्षण तसेच विरोधाभास अलंकार. ओळीतील सुरुवातीच्या आणि शेवटच्या शब्दात परस्पर विरोधी विचार विसंगत संकल्पना मांडलेल्या असतात तेथे पॅराडॉक्स फिगर ऑफ स्पीच असतो. तर्कबुद्धीने विचार केल्यास या गोष्टी सत्य निघतात. When in a sentence self-contradictory statements are made, it is the use of paradox. म्हणजेच जर दिलेल्या वाक्यात विरोधाभास दिलेला असेल तर तेथे पॅराडॉक्स फिगर ऑफ स्पीच असतो. एक्झाम्पल, द स्वीटेस्ट ट्रॅव्हलर इज ही दॅट गोज अफूट. हर क्वेश्चन्स फाउंड देअर ओन आन्सर्स. द बेस्ट टीचर इज ही हू टीचेस लीस्ट. लास्ट एक्झाम्पल, अ चाइल्ड इज अ फादर ऑफ मॅन. Here, in all the above examples, the two contrasting actions are used in a single line. यापुढील फिगर ऑफ स्पीच एफिमिझम म्हणजेच काव्यमय चुटका. ज्या ओळीतून विनोद निर्माण केला जातो तेथे इपिग्राम असतो. जसे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. हर कुत्ते के भी अपने दिन होते है. याचसारखे पुढील काही उदाहरणं पाहूयात. When in a sentence a harsh thing is expressed in a mild way, it is the use of euphemism. जर दिलेल्या वाक्यात अप्रिय अशुभ गोष्ट सरळ शब्दात न सांगता ती अप्रत्यक्ष रीतीने सौम्य शब्दात सांगितली जाते तेथे एफिमिझम फिगर ऑफ स्पीच होते. उदाहरण, ही इज नो मोर व्हेन आय एम गॉन अवे. हिअर इन दीज लाईन्स द मेसेज इज कन्व्हेड इन ह्युमरस वे. आता यापुढील फिगर ऑफ स्पीच सिनेक्डोक म्हणजेच उपलक्षण अलंकार. वस्तूच्या एका भागाचा उल्लेख त्या संपूर्ण वस्तूच्या उल्लेखासाठी केलेला असतो त्यालाच सिनेक्डोक फिगर ऑफ स्पीच म्हणतात. When in a sentence a part is used to distinguish the whole or vice versa, it is the use of synecdoche. जर दिलेल्या वाक्यात एखाद्या भागावरून संपूर्ण वस्तूंची अथवा व्यक्तीची ठिकाणाची कल्पना येत असेल तर तेथे सिनेक्डोक फिगर ऑफ स्पीच असते. उदाहरण, मोर हँड्स शुड बी एम्प्लॉईड. गिव्ह अस आवर डेली ब्रेड. इंडिया वन द क्रिकेट मॅच. यामध्ये इंडियन टीमचा उल्लेख पूर्ण इंडियासाठी केलेला आहे. नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच ॲपस्ट्रॉफी म्हणजेच परोक्ष संबोधन अलंकार. जिथे निर्जीव वस्तू, वनस्पती, पक्षी, मानवेतर प्राणी, मृत वनस्पती, अनुपस्थित व्यक्ती, देवाला उद्देशून विचार मांडलेले असतील तेथे ॲपस्ट्रॉफी फिगर ऑफ स्पीच होतो. When in a sentence a direct address is made to the dead non-living objects, plants, animals, birds, absent persons, God, etc., it is the use of apostrophe. Example, O moon, give me moonlight. O God, save me, save my life. Please open up my eyes, dear Lord. Here in the above sentences, direct addresses is made to the dead, plants, animals, birds, God, and absent person. यापुढील फिगर ऑफ स्पीच टॉटोलॉजी म्हणजेच पुनरुक्ती अलंकार. When in a sentence different words of same meaning are used for the sake of force, it is the use of tautology. जर दिलेल्या वाक्यात एकाच अर्थाचे विविध शब्द वापरलेले असतील तर तिथे टोटोलॉजी फिगर ऑफ स्पीच असते. उदाहरणार्थ, आय हॅव सीन इट विथ माय ओन आईज. आय वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. म्हणजेच वरील वाक्यात एकसारख्याच अर्थाचे वेगवेगळे शब्द वापरले गेलेले आहेत. हिअर डिफरंट वर्ड्स ऑफ सेम मिनिंग आर यूज्ड फॉर द सेक ऑफ फोर्स. यापुढील फिगर्स ऑफ स्पीचचा प्रकार आयरनी म्हणजेच अन्योक्ती अलंकार. यालाच उपरोधाभास असंही म्हणतात. वेन इन अ सेंटेन्स देर इज अ कॉन्ट्रास्ट बिटवीन what is said and what is meant, or between
appearance and reality. It is the use of irony. जर दिलेल्या वाक्यात व्यंग दर्शविण्यासाठी किंवा उपहास करण्यासाठी परस्पर विरोधी विचार किंवा घटना एकत्र आणलेल्या असतील अशा ठिकाणी आयरनी फिगर ऑफ स्पीच होतो. या अलंकाराचा वापर निंदात्मक उपरोधी कथाकथनांमध्ये करतात. बोलणाऱ्याने बोललेले वाक्य आणि त्या वाक्याचा वास्तविक अर्थ यात विसंगती असते. त्यात एक दुसराच अर्थ दडलेला असतो. उदाहरण, विजडम शॅल डाय विथ यू. दुसरे एक्झाम्पल, ही इज द थीप बट द हॉनेस्ट मॅन. नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच, पण. पण म्हणजेच श्लेषोक्ती अलंकार म्हणजेच श्लेषालंकार. जेथे एकाच शब्दाचे वेगवेगळे अर्थ निघत असतील तेथे पण असते. म्हणजेच एकच शब्द पण वेगवेगळ्या अर्थाने वापरून चमत्कृती निर्माण केली जाते. वेन इन अ सेंटेन्स अ वर्ड इज युज्ड विथ टू मिनिंग्स देन देर इज अ यूज ऑफ पण. जर दिलेल्या वाक्यात एखाद्या शब्दातून दोन वेगळा अर्थ निघत असतील तर तेथे पण असते. उदाहरणार्थ, हिज नॉलेज ऑफ साऊंड इज नॉट साऊंड. ॲन ॲम्बॅसडर इज अन हॉनेस्ट मॅन who lies abroad for the good of his country. Here the same word is used for different meaning. यापुढील आणि शेवटचा फिगर ऑफ स्पीच म्हणजेच इंटरोगेशन म्हणजेच प्रश्नार्थी अलंकार. ज्या ओळीत विचारांवर जोर देण्यासाठी प्रश्न विचारलेला असतो मात्र उत्तरांची अपेक्षा नसते तेथे इंटरोगेशन फिगर ऑफ स्पीच होते. When a mere question is asked not for an answer but to put a point more effectively, इट इज कॉल्ड इंटरोगेशन. जर दिलेल्या वाक्यात प्रश्न दिलेला असेल तर तिथे इंटरोगेशन फिगर ऑफ स्पीच असते. उदाहरणार्थ, इज दिस युअर ॲटिट्यूड? कॅन 2 and 2 एव्हर मेक 5? हाऊ कॅन वी लिव्ह इफ देर आर नो ट्रीज? अ क्वेश्चन इज आस्क्ड टू मेक ॲन इफेक्टिव्ह स्टेटमेंट. Thank you for listening me carefully, and if you like this video then subscribe and like this video.